एक सोडला, एकाला हाय, दुसऱ्याला बाय, हा, तिसऱ्याला मला घेऊन जाय पबला. आमल्या मिटकरी सोबत झोपलेली मीच आहे आणि माझ्यावर या बाईने व्हिडिओ बनवला होता. पबला जा, दारू पी, कुणाच्या गळ्यात पड, सर्किट हाऊसला जाऊन कुणाजवळ जा, झोप. आता आणखी बोलणाऱ्या बायका आहेत नाही, सुषमा अंधार आहे आणखी बऱ्याच. तर यांनी ना विचार करावा कुणाच्या बाजू घेता येत ह्या. समोरच्या बघा काय त्या, पण काय झालं माहिती का, राजकारणात अशाच बायका पाहिजे. तो चांगल्या बायका टिकत नाही. बस त्यांच्या माझ्या नादी लागू नको बरं का गे, खापर तोंडे. तुझं तोंड पाहिलं ना तर उलटीन माणसाला. हा, आणि असल्या बायका घेताय, तिच्यावर ही चढणार, तिच्यामुळे हिच्यावर ही चढणार. आणि तुमच्या ह्याच्यात मध्ये माझ्यासारख्या बाईचा कशाला. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीता वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच. तर काय झालं माहिती आहे का, मी थंबनेल लावलेलंच आहे आणि तुम्ही लोकांनी बघितलं असेल किंवा बघाल. मी 1-2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ संदर्भात मला नावही माहिती तिचं, पण मी जाहीर केलं नाही की जाऊ दे चल, काही असेल तिची अडचण बिचारीची नाही का, त्यामुळं. परंतु काही नीच बायका असतात, असेल तिची अडचण म्हणून ती आली असेल इथे, कुठल्या तरी नेत्याने तिला फसवलं असेल असं मला वाटलं होतं. जाऊ दे, नको आपण नाव जाहीर करायला. जरी तिने सर्किट हाऊसमध्ये धिंगाणा घातला, सर्किट हाऊसमध्ये तिने चुकीचं काम केलं आमल्या मिटकरी सोबत, तरी सुद्धा मी काय म्हटलं होतं, जाऊ दे, काय हिला असेल काय तिची मजबुरी नाही का. आता नेते मंडळी पण अशी असतात ना की नीच असतात आमल्या मिटकरी सारखे, त्यामुळं. तर मी काय नाव जाहीर केलं नव्हतं, करणारही नाही मी. जाऊ दे, तिचं वैयक्तिक, तिला आपल्या मिटकरी धरो, आणखी कोणी धरो, आणखी पबमध्ये जाऊन कुणाच्या गळ्यात पडो, मला काही घेणं देणं त्याच्याशी. परंतु तू कुठल्या तरी पक्षाची पदाधिकारी आहे म्हणून तुझ्याशी घेणं देणं आहे आणि म्हणून ते टाकावं लागलं. कारण बऱ्याच सर्वसामान्य घरातल्या महिलांना राजकारणात यायचं असतं, पण तुझ्यासारख्या नीच बायकांमुळे ते येत नाही. तुझी कमेंट टाकली ना बाई, कमेंट, तर तू जाहीर करून दे की आमल्या मिटकरी सोबत झोपलेली मीच आहे आणि माझ्यावर या बाईने व्हिडिओ बनवला होता बरं का. तू जे टाकलंय ना, मी वारंवार सांगते, मी कुणाचीही गुलाम नाही तुमच्यासारखी. तुम्ही कुणाच्या तरी छताखाली, कुणाच्या तरी आश्रयाखाली जगताय बरं का. हा, तू कुणाकडे तरी गेली, मग तिने कुणाला तरी फोन केला, जिला फोन केला ना ती माझी मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मी अगदी तिची रिस्पेक्ट करते, इज्जतच करणार, कारण ती त्या पात्रतेची आहे, जी माझी मैत्रीण मला फोन केलेली बरं का. बाकी तू कुणाकडे गेली, काय केलं हे मला काही घेणं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर तुम्ही लोक काय करता माहिती का, म्हणजे ह्या कार्यकर्त्या ह्या काही हिच्या समर्थक बनतात, काही तिच्या समर्थक बनतात, आणि मग ह्या समर्थक आहेत ना, ह्या एकमेकींवर चढतात. बरं, ती पण नेता बाजूला, ही पण नेता, म्हणजे रुपाली ठोंबरे बाजूला, रुपाली पाटील बाजूला, आणि यांचीच कुस्ती लागती. कशाला करता रिकामे धंदे? ह्या काय तुमची घरं चालवतायत का दोघी पण? आपलं बघा ना, कशाला फालतू धंदे करता? हिच्यामुळं तिच्यावर ही चढणार, तिच्यामुळं हिच्यावर ही चढणार, आणि तुमच्या ह्याच्यात मध्ये माझ्यासारख्या बाईचा कशाला भरडा करताय बाई? तुम्ही तुमच्या डोकं सटकला ना, मी चेंदून काढीन, एकीला टेचून काढीन, मला काही घेणं नाही तुमचं, कळलं का. मी कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही बरं का. माझी कुणी मैत्रीण नाही आणि माझी कुणी वैरी पण नाहीये, माझी विरोधक पण नाहीये, कारण माझा काही संबंध नाही. हा, मी सत्य बाजू मांडत असते, कारण सर्वसामान्य लोकांना मी बोललेलं पटतं आणि मी बोललेलं खरं असतं. माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मी बोलत असते, कळलं का. माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मी बोलत असते. त्यामुळे तुम्ही राजकारण्यांनी तुमच्या भाकऱ्या तिकडं भाजा बाई. तू पबमध्ये जा, दारू पी, तुझा व्हिडिओ आहे माझ्याकडे दारू पितानाचा, त्यामुळे तू शानपणा करू नको. मीडियाला देईन मी तुझा तो व्हिडिओ, शान करशील तर. हा, दारू पितानाचा तुझा व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्यामुळे तू शानपणा अजिबातच करू नको. तुझं तिकडंच ते बांडगोड आहे ना, तिकडंच ढकल. आणि लय नाक लावून बोलणाऱ्या बायका आहेत नाही, सुषमा अंधार आहे आणखी बऱ्याच. तर यांनी ना विचार करावा कुणाच्या बाजू घेता येत ह्या. समोरच्या बघा काय त्या, पण काय झालं माहिती का, राजकारणात अशाच बायका पाहिजे. तो चांगल्या बायका टिकत नाही राजकारणात. हा, अशा बायका बेवड्या, बावड्या, गांजाड्या, हुक्का फुकणाऱ्या,
अशा बायका राजकारणात पाहिजेत असतात त्यांना. आणि ह्या यांची बाजू घेऊन बोलत असतात ना, किंवा यांचे जे नेते मंडळी असतात त्यांना खुश करण्याचं काम करत असतात. त्यामुळे अशा बायका यांना हव्या असतात राजकारणात. आणि अशा बायकांसाठी माझ्यासारख्या महिलांना ह्या त्रास देण्याचा प्रयत्न. तुम्ही कोण? झिपऱ्या हो, झिप्या हो, तुमच्या बापालाही घाबरत नसते मी, कळलं का? तुमच्या 7 पिढ्या आल्यात ना तरी घाबरत नसती संगीता वानखेडे. तर बाई हे लातूरचं पार्सल, त्या काय सॉरी अकोल्याचं पार्सल. तर अकोल्याचं पार्सल नीट राहा. एक सोडला, एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्याला मला घेऊन जाय पबला. तर ते तुझं जपून राहा माझ्यापासून तरी, बर का? मी लय बेकार बाई आहे, मी लय बेकार बाई आहे. कुठून कसे कसे व्हिडिओ तुझे माझ्याकडे आलेले आहेत ना, तुला नाही माहिती कुणाच्या गळ्यात पडलेले. त्यामुळे माझ्या नादीच लागू नको तू, कळलं का? तिकडे ना कुणाच्या धुवायच्या आहे तुला, रात्रंदिवस तिथं संडासातच बसन, त्यांच्या दूध बस. त्यांना म्हणायचं हागा मी लगेच धुते तुमचं, कारण तुम्हाला धुण्याशिवाय दुसऱ्या ड्युट्याच नाहीये तुमच्याकडे. तर ते दूध बस तू, बरं का? ती स्पेशल ड्युटी तुला दिलेली आहे धुवायची. दूध बस त्यांच्या, माझ्या नादी लागू नको बरं का गे खापर तोंडे. तुला तोंड पाहिलं ना तर उलटीन माणसाला. आणि असल्या बायका घेत आहेत राजकारणात यांच्या राता रंगीन करण्यासाठी. माझ्या नादी नको लागू तू. आता माझं नाव घेतलं नीच बाई, भिकार चोट, बरं का ग फालतू. परत माझं नाव घेऊ नको, भिक मागे, नालायक, कळलं ना? परत माझं नाव घेऊ नको, दलिंदर. नीटा अकोल्याचं पार्सल, कळलं का? नीट माझ्या नादी लागायचं नाही, कळलं का? तुझी तिकडं कुणाच्या धुवायच्या आहे तुला, रात्रंदिवस धू तू. माझं नाव घ्यायचं नाही, इज्जतीत राहायचं, कारण माझा आणि तुझा काही एक संबंध नाही, बरं का? तू झक मार तिकडं, पबला जा, दारू पी, कुणाच्या गळ्यात पड, सर्किट हाऊसला जाऊन कुणाजवळ जा, झोप, नाही तर आणखी कुठं जा, मला घेणं नाही. माझ्या सरकारी मालमत्तेमध्ये जर तुम्ही धिंगाणा घालाल, सरकारी मालमत्ता म्हणजे सर्किट हाऊस सारखी, जिथं जे पब्लिक प्लेस आहे, जे सर्वसामान्य जनतेचं काम करण्याचं ठिकाण आहे, तिथं जर तुम्ही तुमच्या रंगरलिया मनवत असाल तर मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, बरं का? मग ती कुणी पण असू दे पुढं, कुणीही असू दे पुढं, काढणार मी. सुट्टी नाही तुम्हाला, सुट्टी नाही अजिबात तुम्हाला, लक्षात ठेवा. माझं नाव परत घेऊ नकोय, झिपरे, भुंडे, इज्जतीत राहा, बेवडे, शिंबडे, संगीता वानखेडे सारख्या नालायक. तुझ्या अपेक्षा तर 1000 पटीनं चांगली मी नालायक, तुझ्यापेक्षा ना 1000-100 पटीनं बेवडे चांगली मी. नीच बाई.